झटपट होणारी बासुंदी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क, 50 ग्रॅम खवा, अर्धा कप साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलची पूड आणि पाणी. एका भांड्यात फुल क्रीम मिल्क उकळायला ठेवायचं. आता दुसऱ्या पातेल्यात खवा खरपूस भाजून घेत त्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून थोडे भाजायचे आणि हे मिश्रण एकजीव करून उकळत्या दुधात घालायचं आणि व्यवस्थित ढवळायचं. आता एका पॅनमध्ये साखर वितळायला ठेवायची आणि त्याचं कॅरमेल तयार करायचं. आता कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून त्याची स्लरी उकळत्या दुधात घालायची. नंतर तयार केलेलं कॅरमेल उकळत्या दुधात घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आता यावर आवडीप्रमाणे वेलची पूड घालून गॅस बंद करायचा. बासुंदी थोडी गार झाली की सर्व करायची. झाली आपली झटपट बासुंदी तयार. इथे काय करायचं, बासुंदी बनवण्यासाठी अर्धा लिटर फुल क्रीम किंवा फुल फॅट दूध घेतलेलं आहे, बरोबर. आता हे दूध गरम करायला बाजूला ठेवलं. 10 मिनिटाच्या आत ही बासुंदी बनवून तयार होते. पण थोडा ट्विस्ट आहे याच्यामध्ये. अर्धा लिटर दूध आहे तर इथे आपण घेतोय 50 ग्रॅम खवा आणि हा खवा हलकासा आपण भाजून घेऊया. म्हणजे अर्धा लिटर दुधाला 50 ग्रॅम खवा, हे मेजरमेंट, हे माप अगदी अचूक आहे. आणि तोवर इथे दूधही तापते, बरोबर. खवा छान भाजून घेऊयात. खूप असा ब्राऊन वगैरे करायची गरज नाही. हलकंसं त्यातलं मॉइश्चर फक्त काढून घेऊयात. सरळ डायरेक्ट टाकला तरी चालतो, दूध नाही फाटत, पण मी भाजून घेते आज. आता हा खवा आहे ना हलकासा भाजत आलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात सुकामेवा. सुकामेवा घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण खव्यासोबत तेही भाजून निघेल म्हणून मी घालते. बासुंदीत शक्यतो नसतो, पण आमच्या घरी असा खूप आवडतो खायला म्हणून घालते. आता हे पुन्हा हलकासा भाजून घेऊयात खवा. कसलं सॉफ्ट झालेलं आहे. हां, आणि मस्त येतो ना स्मेल. खायचं असं वाटतंय, खावं असं वाटतंय. एक 10 मिनिटात आपलं बनवून तयार होईल. इथे बघाल दुधाला छान उकळी फुटली आहे. दूध छान असं मस्त वर आलेलं आहे आणि खवा पण बघा छान असा खरपूस झालेला आहे. आता हा खवा घेऊयात, पण इथे पॅनही ठेवूयात दुसरा पुढचा. तो का ते मी तुम्हाला सांगते. आता हा भाजलेला खवा या बासुंदीमध्ये मिसळून घ्यायचं. वा, हे सगळं मंथन मिक्स करतोय तोवर तिथे तवा ठेवला ना, त्यामध्ये काय करायचं, साखर घ्यायची. आपण तयार करणार आहोत कॅरमेल याचं. अर्धा कप साखर घेतली. अर्धा कप अगदी परफेक्ट प्रमाण आहे, पण तुम्हाला हे खूप गोड होईल असं वाटत असेल तर थोडी कमी करा, पण परफेक्ट होतं कॅरमेल तयार. आता खवा छान ढवळून झालेला आहे. या बासुंदीला आहे ना छान असं एकसंधपणा यावा, टेक्स्चर छान हवं, दाटसर व्हावी आणि क्रीमी व्हावी. यासाठी काय करायचं, इथे घेतलेला आहे चमचाभर कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं ना, जो जो क्रीमीनेस आहे, खव्याने काय होतं छान ते दाणेदार तर बनते, पण जो क्रीमी असतं, म्हणजे तुम्ही जर विकतची बासुंदी कधी खाल्ली असेल ना तर मस्त अशी क्रीमी असते. तो क्रीमीनेस येण्यासाठी ही कॉर्नफ्लोअरची स्लरी ही घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण मी सजेस्ट करेल घाला. बासुंदी मस्त लागते. आणि हे ढवळून घेऊयात. आणि हे आता कॅरमेल होईपर्यंत हे शिजत राहू दे. दूध का फाटतं? पण दूध का फाटतं, दुधामध्ये असतात फॅट्स, स्निग्धांश. फॅट्स म्हणजे काय, स्निग्धांश. त्यामध्ये जर एखादी ॲसिडिक गोष्ट मिक्स झाली ना, फॅट्स असतात आणि पाणी असतं दुधात, राईट. तर ॲसिडिक गोष्ट त्याच्यात मिसळली गेली, जसं लिंबाचा रस आहे, दही आहे, किंवा खव्यात पण थोडंसं आंबूसपणा असेल, शिळा झालेला असेल, तर दूध फाटतं. म्हणजे काय होतं, त्यातले फॅट्स बाजूला होतात आणि पाणी बाजूला होतं, सेपरेट होतात. आणि ते जे सेपरेशन होतं ते पनीर, आपण पनीर दूध फाडूनच खातो की नाही, लिंबाचा रस पिळतो. आलं का लक्षात का नाही? आता इथे ना कॅरमेल तयार होतंय, तुम्ही बघू शकाल. याला मी अजिबात टच करणार नाहीये. साखर छान अशी विरघळली जाते. पाणी बिणी अजिबात घालायची गरज नाही. ही प्रोसेस अशीच छान संथरित्या सुरू ठेवायची आहे, त्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत. मस्त साखर विरघळते, सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे.
ते मस्त दिसतं ना. येस. आता इथे तुम्ही बघू शकाल कॅरमलला अगदी सुरेख रंग यायला सुरुवात झालेली आहे. ही बाजूची साखर विरघळली नाही, दॅट्स अगदी म्हणजे फाईन आहे, कारण हा इंडक्शनचा बेस आहे आणि तिथपर्यंत हीट जनरेट नाही झाली, त्यामुळे ती तशीच राहिली. पण कॅरमल आपलं ॲब्सोल्युटली बनवून तयार आहे. जे क्रिस्टल्स राहिले ते एनिवे बासुंदीमध्ये मेल्ट होऊन जातील. आणि हे गरम गरम कॅरमल आहे ना, कधी पण थंड दुधात नाही घालायचं, गरम गरम दुधात घालायचं, म्हणजे ते विरघळतं. नाहीतर मग ते ना थंड दूध झालेलं घातलं ना की झालं. आणि हे कॅरमल घ्यायचं आणि घालायचं बासुंदीमध्ये. कसं दिसतंय हे कॅरमल? दिसतंय बू. मला प्रचंड आवडतात असे प्रयोग करायला किचनमध्ये. हा हा हा. आणि हे कॅरमलची जी चव लागते ना बासुंदीमध्ये, मी शब्दात नाही वर्णन करू शकत. आणि बघा, म्हणजे ही इन्स्टंट बासुंदी आहे. वाटतंय का झटपट बनवली? रंग आला की नाही? जी बासुंदी आपण 2-2 तास गॅसवर शिजवत बसतो, उकळत बसतो, तिच्याकडे मग लक्ष द्यावं लागतं, अगदी त्याच बासुंदीसारखा या कॅरमलमुळे रंग येतो. आता जरी तुम्हाला ही दिसायला आहे ना हलकीशी पातळ वाटली, तरी जसजशी थंड होती तसतशी ही दाणेदार होते आणि घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मी गॅस करणार आहे बंद. गरम गरम दुधात गरम गरम कॅरमल छान असं एकजीव करून घ्यायचं. पण काय दिसते, कशी दिसते बासुंदी? मस्त. आणि आता लास्ट स्टेप, यामध्ये घालूयात चवीप्रमाणे वेलची पूड. आहा हा, क्या बात आहे.